घरामध्ये सुखी नमस्कार, मैं हूं राजकुमार विश्वकर्मा। आप देख रहे हो टुडे फ्लाइज ऑफिशियल। इस समय हम खड़े हैं पाला विधानसभा के शाखा क्रमांक 88 में, जहां पर देख सकते हैं कि आधार फाउंडेशन द्वारा आयोजित और शाखा क्रमांक 88 के पूर्व नगर सेविका, नगर सेवक स्नेहल ताई शिंदे, सुहास शिंदे शाखा प्रमुख यहाँ मौजूद है मेरे बगल बीच में। उनके द्वारा दीपावली का महोत्सव मैं देख सकता हूँ कहीं ना कहीं पूरे मुंबई के अंदर सभी राजनेताओं ने अपने तरीके से दिवाली त्यौहार अपने इलाके के लोगों ने मनाया है, लेकिन सुहास शिंदे और स्नेहल शिंदे जी ने एक सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन यहाँ पर किया हुआ है। शाखा प्रमुख साहब, क्या नाम है आपका? शिवाजी मांगले। शिवाजी साहेब? शिवाजी मांगले बोलिए। हाँ, शिवाजी मांगले साहब। दीपावलीचा जो संध्या कार्यक्रम चालू आहे, आता 3 वर्ष झाले आम्ही करतोय। तर असंच साहेब प्रत्येक वर्षी प्रत्येक कामामध्ये जातात आणि साहेबांनी जेवढं प्रयत्न करून जे काय आहे ते करतात। त्यासाठी आमच्या एरियात सर्व समाधान आहेत। पाण्याचे असू देत या कसले असू सगळ्याला साहेब धावून येतात। हे बघून आम्हाला पण समाधान वाटते। एवढं सांगा ह्या वर्षी दिवाळीला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा। पहिले आता 5 वर्षे जे उबाडे जे नगरसेवक होते, एक पाण्याचा थेंब मिळत नव्हता। हे स्वतः माझ्या घरी मलाही मिळत नव्हतं। साहेबांची निर्वांगी आहे, मला पण स्वतः पाणी भेटलं आहे आणि मग एरियात सगळ्यांना भेटलं आहे। आणि आता नवीन लाईन ते साहेबांच्या आणि मॅडमच्या हस्ते आम्ही चालू केलेलं आहे। हे सर्व साहेबांना जाशे हे जाते श्रेय। चला, अतः शाखा प्रमुख औरतों के लिए अपन स्नेहल शिंदे जी देखिए, अब शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख यहाँ पर हैं। महिला शाखा प्रमुख साहब, काय म्हणा तुम्ही? आज मोठा कार्यक्रम हो, आता मुंबईमध्ये कुठे पण असा कार्यक्रम नाही आहे। काय वाटतं तुम्हाला? का सांगितलं स्नेहलमध्ये? सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि आता हा आपला 3रा वर्ष आहे या प्रोग्रामचा आणि मला तरी वाटतं की आपले साहेब आणि मॅडम म्हणजे अजून तरी कोणी इथे जी कामं केली नाही आहे ते याच्या अगोदर पण आपल्या साहेबांनी केलेली आहेत, नगरसेवक असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा। बाकी तर आपण तुम्ही बघतातच। आणि जर पुढे आपल्याला आपल्या स्वतःच्या विभागातला विकास पाहिजे असेल तर लोकांनी विचार केला पाहिजेत नक्कीच आणि करणार, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। बस धन्यवाद। तुम्ही राहिलं कुठे? साकार इथे 88ला आहे ना? हां, 88। काय वाटतं तुम्हाला? स्नेहल यांनी साहेब, सुहास शिंदे साहेब तिकडे कोणाला भेटले? नक्की निवड येणार काय? म्हणजे काय प्रश्नच नाही, कारण साहेब आणि मॅडमनी जी कामं आजपर्यंत केली आहेत मला तरी वाटत नाही की या एरियामध्ये कुठला नगरसेवक वगैरे होऊन गेले असतील, त्यांनी केले असतील, माहिती नाही। पण खरोखर जर लोकांना त्याची जाण असेल, आज ते दोघंही रात्रंदिवस
म्हणजे किती योजना आल्या आहेत लोकांमध्ये. तर पाण्याची एवढी समस्या होती की साहेब स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी तपासणी केलेली. मॅडम तर महिलांच्या मागे, साहेब आणि मॅडम तर उभ्या आहेतच. त्यांचा भरपूर मोठा महिलांना तर भरपूर सपोर्ट आहे. आणि मला तरी वाटतं की त्याच गोष्टीची जाणीव करून लोकांनी साहेबांना आणि मॅडमला निवडून द्यायलाच पाहिजे. ये पाहिजे ना, यायलाच बरं यायला पाहिजे. महिला सखा प्रभु सभी लोगों ने मोहर लगा दी है. राम और सीता, राम आएंगे तो अंगना सजाएंगे. स्नेहल सिंधे जी आज एकदम मैं देख रहा हूँ कि चेहरे पर मुझे लग रहा है कि आज आप चुनाव जीत चुकी हैं और मैं आपकी इंटरव्यू आपको लेने आया हूँ. मैं हर साल के इस तरह इस साल भी हम लोग ने ये जनता बोल रहा हूँ, हिंदी हाँ. बोल रहा तुम्हें ना चालेल. लोकांसाठी जो हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ते आम्ही आमचा विभाग म्हणून नाही, आमच्या घरची माणसं असं समजूनच आम्ही प्रतिवर्ष हा कार्यक्रम घेतो आणि तो पूर्णपणे त्याला संपूर्ण आमच्या आगरीपाडा विभागाचा सपोर्ट असतो आणि याही पुढे त्यांचा सपोर्ट राहील आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे घेत राहू. आणि आई जगदंबेचरणी अशी प्रार्थना करते की अशीच कामं करण्यासाठी त्यांनी आम्हाला शक्ती बळ देव. आणि या निवडणूक जवळ आहेत ताई, सगळ्याचं लक्ष ना डोक्यावर तुमच्यावर आहे. लढणार की नाही लढणार तुम्ही? नक्कीच लढणार. आम्ही आता एवढी कामं केलेली आहेत, लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे, तर आम्हाला निवडणुकीला पूर्णपणे उतरून निवडणूक जिंकायचीच आहे. या उद्देशानेच आम्ही या राजकारणात उतरलो आहे. अब सीधे चलते हैं वो विभाग प्रमुख सुहास शिंदे जी. बस सुहास कुणाल थर्मकल जी काफ़ी करीबी है, एकनाथ शिंदे जी काफ़ी करीबी है. चेहरे भाव में मुस्कुराहट आज देख रहे हो, आज एकदम भगवा धारी, एकदम कुर्ता. लेकिन एक कहूँगा मैं सुहास शिंदे जी, पत्रकारों चाहते आप है, जो क्वालिटी एकनाथ शिंदे जी अंदर है, क्वालिटी आपके अंदर है. तो क्या कहें, मैंने देखा कि आपने जब भी आप कोई कार्यक्रम आयोजित करते हैं अगरीपाड़ा के अंदर एक अलग कार्यक्रम आयोजित करते हैं, क्या कर दिया जादू आपने शाखा कर्मा 88 के अंदर? महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि आपले वांद्रे विधानसभेचे तरुण तडफदार धडाडीचे विभाग प्रमुख कुणाल थर्मकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागील 3 वर्षापासून प्रभागामध्ये काम करत आलेलो आहोत आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेऊन लोक आग्रस्त एक हिंदू संस्कृती जपण्याचा आपण प्रयत्न करतो. राहिला विषय निवडणुकीचा आता तुम्ही बघतच आहात, जो पब्लिकमधून किंवा नागरिकांमधून जो आम्हाला सपोर्ट मिळतो आहे, ज्या योजना असतील त्या आपण साहेबांच्या माध्यमातून आलेल्या असतील त्या यशस्वीरित्या आपण वार्डामध्ये राबवत आहोत आणि दिवसरात्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी आणि माझे कार्यकर्ते करत आहोत. तुम्ही बघितलं असं हा भुयारी मार्ग आपण गेल्या कित्येक वर्ष त्याला साफसफाई वगैरे नसायची, पण आम्ही मागील 3 वर्षापासून तो साफसफाई करून पाण्याचा टँकर मागवून आपण तिथे एक सुंदरशी अशी रोषणाईचा कार्यक्रम घेऊन एक सेल्फी पॉईंट पण उभा करतो, जेणेकरून येणारे जाणारे लोक पाहत आहेत की बाबा हे अशा आधी सर्व होत नव्हतं आणि आता हे व्हायला लागलं आहे. त्याच्यासाठी सुहास शिंदे किंवा स्नेहल शिंदे मॅडमना परत आपण नगरसेवक म्हणून निवडून देणं गरजेचं आहे. त्याचं जर परत निवडून दिलं मॅडमना किंवा आमच्या पक्षाच्या उमेदवाराला तर आम्ही पुढील वर्षामध्ये मला वाटतं दिवाळी संध्या शिवाजी पार्कसारखे जे शिवाजी पार्कला जे रोषणाई होते तसं करण्याचा आमचं मानस आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे माझ्या मागे तरुण तडफता हे विभाग प्रमुख आहेत, त्याच्यामुळे मला काही कोणाची घाबरायची गरज नाही. काय घाबरायची गरज नहीं. जाहिर तौर पर आपने देखा वो भूई मार्ग अमूमन क्या होता है कि अगरीपाड़ा को ईस्ट और वेस्ट से जोड़ने काम किया जाता है. मैं चाहूँगा मेरा कैमरा दिखाइए आप, यह पर्दा यहाँ पे लगा हुआ है. निश्चित तौर पर जो कार्यक्रम का आयोजन यहाँ पर जो किया गया है और अमूमन यहाँ पे जो इसके पहले नगर सेवक थे ध्यान को भी नहीं था, लेकिन ध्यान किसी का था, उस शिंदे फैमिली का था, सुहास शिंदे जी का था, स्नेहल शिंदे जी का था और पूरी महिला पूरी शाखा प्रमुख था. और आपने खुद हमारे कैमरे के माध्यम देखा होगा कि भूई मार्ग के अंदर पूरी लाइट सजी हुई है. दीपावली का त्यौहार है, जबकि जिम्मेदारी पूरी नगर सेवक की थी, लेकिन वो नहीं कर पाए. स्नेहल शिंदे जी और सुहास शिंदे जी के माध्यम से किया गया है. बिगले बचते हैं. मेरे दर्शकों को फिर एक बार मैं कहूँगा कि अब दीपावली खरीदारी वहीं करें
जो ज़रूरतमंद हो, जिसकी आपकी खरीदारी की वजह से उनकी दिवाली मन सके। अभी ले बस इतना ही। महाराष्ट्र न्यूज टुडे फ्लैश न्यूज शाखा क्रमांक 88 से।